तर भावांनो नमस्कार. मी आहे घरी. 7-8 दिवस झालं काही कारणास्तव घरी होतो. आज निघायचं आहे गाडीकडं. गाडी भरून आली 14 टायर आणि थोडं जरा शेतात चाललो आहे. हे पा इळे घेऊन तोंड बांधले बघा हिने जाम उग. आणि हे आमचं लोकेशन. आम्ही निघालो आता शेतात इकडं समोर. तर शेतामध्ये आत्ता हे बघा दीपा भाऊ, मी तिकडं उषा गवत कापती, आबा आहेत आणि आम्ही ते गवत कापतो. आणि इथं ही लिंबुनीची काटाडी टाकली. इथं काटाडी टाकली. काटाडी म्हणलं इथं गवत लई चांगलं आहे म्हणून काटाडी गेलो वाढायला. इकडे बघा इथं मोहळ केवढे. तेव्हा तिथं मोहळ आहे. ती मोहळ काळ्यामध्ये उठलं एकदम. पळ सुटला आमचा. पळ सुटला. चप्पीमध्ये एक माशी चावली माझ्यावर. बघा गवत कापाय चालू आहे. शेतात आहेत निवांत. आणि आमची चुलती हाक मारते तिकडनं. हे पा बघा शेतामध्ये हे बघा इथं आहे उडीद. छोटे छोटे तर रान आहे बारके. उडीद आहे हा. ही चवळी 12 प्रकारची मिक्सिंग. ही आमची हे पा छोटी वाघीण. मोठ्या वाघिणी रस्त्याला, छोटी वाघीण घरी गवत कापती. हे आमची लेणी. पाऊस पण चालू झालाय. आवा कसला पाऊस आहे. अरे बघा शेतामध्ये सगळं सुबाबळी. म्हणजे किती वातावरण भारी वाटतं. उन्हाळ्याचं इथं 1 मिनिट सध्या उभं राहावं वाटत नाही. म्हणजे इतकं वातावरण खराब होतंय उन्हाळ्याचं. म्हणजे वाळून जातंय ना सगळं. आणि पावसाचं काय होतंय, पावसाळ्यामध्ये सगळी झाडं फुटतात, पिकं असतात. आता ही चवळी बघा. मला वाटतं हिचं विगीन पडलं होतं. फवारणी केल्यापासून सुधारली. चवळीला शेंगा बा तोड्यात का आल्याच नाही तो अजून. जास्त औषध झालं ती वाळलंय. 8 दिवसाच्या सुट्टीनंतर आज रात्रीचं निघायचं गाडीकडे. वाघीण टू भरून आलेली. आत्ता संभाजीनगरच्या पुढे आहे आणि निघायचं आहे. म्हणून म्हणलं चला शेतामधला. काय मित्र म्हणले आपण तुम्ही घरी असल्यावर घराकडनं पण व्हिडिओ टाकत जा काही जण. म्हणजे माझाच आमचाच प्रकाश म्हणला एका पद्धतीचे व्हिडिओ सोडत जा. पण मला माऊली भाऊन सांगितलं नाही, आपण जे रेल करतोय ते रेलमध्येच व्हिडिओ टाकायचे. मग आता शेतामध्ये हे बघा गवत कापणी चालू या. पप्पांना उद्या काम आहे, ते जाणार आहेत बाहेर आणि मी पण रात्रीचा जाणार आहे आज. हे बघा हे आणि विथं पण विहीर आहे मोठी. हे दुसऱ्या शेतात आहे. आता तिकडं घराकडचं शेत वेगळं आहे, इकडचं वेगळं आहे. हे जरा दुखामुळं सगळे केस कापावं लागले आहे. तर भावांनो आणि आमची चुलती आहे बघा, ती पण चालली गवत कापायला. तो का ती बारीक बघती. आता काही फोन लागतोय बाय. काय कुठं चाललीस रे. हे बघा हे आमची चुलती. हे आंब्याचं झाड एवढं छोटं होतं बघा केवढं झाले. आणि मी ज्या शेतात वर्षानंतर आलोय. वर्ष झालं मला इथं येऊन.
बरोबर 1 वर्ष झालं. वर्षाच्या पुढं झालं असेल का आपल्या कामामुळं. आपण आपल्याच नादात म्हणल्यासारखा खेळ आहे. हे बघा झाड, स्वतः मी झोपलेलं झाड आहे हे आंब्याचं झाड. बघा किती मोठं झालं आहे हे पहा. तसेच हे लिंबोणीचं झाड. हे म्हणजे गाडी नव्हती आपल्याकडं, आपणच तोडत होतो त्यावेळेचं हे सारे झाड आहेत. आणि आत्ता पण तिकडे जे नवीन शेती घेतलेली 7-8 एकर, तिथं आंब्याची झाडं जवळजवळ 100च्या पुढे लावलेत. जांभळे आहेत. त्या हिशोबानं सगळं काय ठीक आहे. पण आता काही गोष्टी आडव्या चाललेल्या असतात, त्याला कोणीच काही करू शकत नाही. त्या गोष्टीवर मी सध्या काहीच बोलणार नाही. वेळ आल्यावर नक्की बोलणार. आता आहे ते शेतात, तेच विषयी बोलणार, दुसरं काय बोलणार नाही. आणि आज गाडीकडे निघायचं म्हणून म्हणलं थोडा एक ब्लॉग व्हिडिओ म्हणू शकतो मी. डायरेक्ट मी ब्लॉग काही म्हणत नाही. व्हिडिओ म्हणलं घ्यावा एक शेतामधलं. शेतामध्ये वेगळंच वाटतंय, गावात असल्यावर गाडीवर असल्यावर वेगळंच आहे. पण आपण कर्जातले माणसं आहेत, आपल्याकडे कर्ज भरपूर आहे. आपल्याला काही कुणी आणून दिलेलं नाही, काही कुणी रुपया दिलेला नाही. आपण ही लय मेहनतीतनं केलेलं आहे, मापाच्या बाहेर मेहनत घेतलेली, त्याच्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. म्हणून त्याला आपल्याला पाठ द्यायची नाही, किंवा असं समजा त्याच्यातून आपल्याला हार मानायची नाही. आपल्याला जसं असेल तसं करत राहायचं. मग ते भागू नाही भागू, त्यासाठी काय अडचण आली तर काही गोष्टी करायच्या, पण मागं सरायचं नाही. त्यासाठी हे शेतातून जे काय पीक येईल त्याचा सगळ्यात थोडाफार फायदा आपल्यासाठीच आहे. घरचे पण झटतात. शेती सगळे माझी भाऊजाई, मालकीन, पप्पा, आई मुलाकडे असते आता या वर्षात. त्या हिशोबानं सगळं ठीक आहे. पण काही गोष्टी आडव्या तिडव्या चालल्यात, त्या गोष्टीला मी काहीच करू शकत नाही. एखाद्याला जर काही गोष्ट सहन होत नसेल, त्याला माझा नाईलाज आहे. मी त्या गोष्टीला काहीच करू शकत नाही. आपल्यावर आलेलं संकट टाळ्यात चालायचं, माझी एवढीच अपेक्षा आहे. मला जास्त ह्या गोष्टी बोलायचं नाही म्हणून सांगितलं. तरी चला भावांनो, पण शेतात आहे. आणि आपला व्हिडिओ नक्की पुढे पाहत राहा. ब्लॉग मोठा होणार आहे, जरी झाला तरी पण शेतातला विषय आहे आपला, काय दुसरा काही नाही. आपल्या धंद्यातला आणि शेतातला. तर चला भावांनो, हे बघा आता घरापाशी जुन्या, आणि ह्या बघा आमचे आजोबा जवळजवळ 90-95 वर्ष पूर्ण होत आलेत, तरी बघा लाकडं फोडी देत. मामा, आजोबा तुम्हाला किती वय झालं सगळं? 90 झाले असते ना. तर बघा जसं लाकडं फोडतात का, असं बकऱ्याचं मटण बी फोडतात अजून. दात बघू द्या. हे बघा, म्हणजे आमच्या आजोबांचे अजून दात सध्या क्लिअर आहेत, आणि माझे 3 काढलेत. बोलली बघ म्हातारी काहीतरी तिसरंच. हे आमची आजी आहे बघा, दात पडलेली. दात दाखव. हे बघा, हे घर आहे इथं, जुनं घर म्हणायचं, नवीन बांधलेलं तिकडे. आलो वापस आलो मामा. हे आमचा अंकल बघा, वाळका अंकल, आमचा 3 नंबरचे अंकल. काय झालं? कसं बाहेर दिसतात का नाही? काय झालं? व्हिडिओ काढायला चालू आहे पप्पा. चाकू काढीन म्हणा. कसं कोणाव माया हो का कोणाव? कपाळाचं नीट करा ना. खेळ खा नाही तर काही खा. हे बघा, हो चरबीवाला चुलता. आणि हे आमचं जुनं घर. हे बघा, इथं राहतो आमचा पक्या बाई. इथं 2 रूम आहेत आणि पाठीमागं जुनं घर आहे. आता मी बी काय मध्ये जात नाही. हे बघा, हे दारात पाणी, इथं पण पाणी, इथं काहीच कमी नाही कुठंच. तिकडं पण कमी नाही आणि इथं पण. पाईपलाईन आहे बघा पाण्यासाठी, जाग्यावर सगळं. बाथरूम सगळं आमचंच आहे इथनं.
असा सीन आहे आमचा.